तुम्ही कधी रोज गुलकंद फ्लेवरचे उकडीचे मोदक खाल्लेत का? खूप छान लागतात आणि बनवायला सुद्धा सोपे आहेत. काही नाही, नेहमी बनवतो तसंच सारण बनवायचे. चमचाभर तूप कढईमध्ये टाकायचं, त्याच्यामध्ये किसलेला नारळ टाकायचा, तो थोडा वेळ भाजून घ्यायचा, त्याच्यामध्ये रोज सिरप टाकायचं, ते सुद्धा एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यात गूळ टाकायचा, वेलची पावडर, जायफळ पावडर आणि हवं असल्यास खसखस टाकायची. त्यातच गुलकंद सुद्धा टाकायचा, व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं. त्यातलं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं. सारण तयार. आता आपण उकड काढून घेऊया. कढईमध्ये पाणी गरम करायचं, त्यातच रोज सिरप टाकायचा, तूप टाकायचं, मीठ टाकायचं. तर साखर टाकायची गरज नाहीये कारण रोज सिरप गोड आहे. त्याच्यातच तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि 5 मिनिटं उकड काढून द्यायची. परत ते सर्व एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लिंबाच्या साईजचे सर्व गोळे तयार करून घ्यायचे आणि आता आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे. इथं मी मोदकाचा साचा वापरलेला आहे. तुम्ही पारी लाटून सुद्धा करू शकता. पण मला या साच्याचं एवढं ऑब्सेशन झालंय ना की त्याचा एवढा शेप छान येतो आणि त्याच्या कळ्या एवढे छान दिसतात ना की मला आता या साच्यामध्येच बनवावे वाटतात आणि प्लस होतात पण पटकन. सर्व मोदक बनवून झाले की ते एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. चाळणीमध्ये सर्व मोदक ठेवायचे, त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि एक 15 मिनिटं उकड काढून घ्यायची. मग काय मोदक तयार. थंड झाले की मस्त तूप टाकायचं आणि एन्जॉय करायचं. याचं सर्व साहित्य मी खाली कॅप्शनमध्ये देते, नक्की जाऊन बघा.